मार्कंडेय जनजागृती संघाची दीक्षा कार्यक्रमानिमित्त दीपोत्सवाचे आयोजन। पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त पूर्व भागात श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने आयोजित दीक्षा कार्यक्रमानिमित्त श्री मार्कंडेय मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव निमित्त सोलापुरात श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री मार्कंडेय दीक्षा कार्यक्रम सुरू झाला। हा दीक्षा कार्यक्रम शुक्रवारपासून ते सोमवार दिनांक 12 फेब्रुवारीपर्यंत असे 11 दिवस चालणार आहे। गेल्या 17 वर्षात वरचेवर दीक्षा घेणाऱ्या भक्तांची वाढ होत आहे। यंदाच्या वर्षी तरुणाई स्वतः दीक्षाही घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। श्री मार्कंडेय दीक्षा कार्यक्रमात श्री मार्कंडेय जनजागृतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। यामध्ये सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास गोरंटला, पद्मशाली युवा संघटनेचे उपाध्यक्ष नागेश बंडी, मार्कंडेय आडम, श्रीनिवास रच्चा, देवीदास चिन्नी, नितीन मार्गम आदी मंडळी परिश्रम घेत आहेत। परमपूज्य नरसया गज्जल महाराज, अखिल आंध्र साधू परिषदेचे अध्यक्ष परागिरी विद्यानंदगिरी माताजी यांच्या वेदमंत्रोच्चाराने हा दीक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे। समाजातील तरुणांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन, वाईट मार्ग लागू नये, तसेच घरात सुखशांती, सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ही दीक्षा घेतली जाते। पहिल्याच दिवशी 60 भक्तांनी ही दीक्षा घेतली आहे। याबाबत हिंदू जनजागृती संघटनेचे अंबादास गोरंटला यांनी याबाबत अधिक माहिती दिली। जय मार्कंडेय। मी अंबादास गोरंटला, श्री मार्कंडेय जनजागृती संघाचा सल्लागार समितीचे मी सदस्य आहे। गेल्या 20 वर्षापासून श्री मार्कंडेय जनजागृती संघ हे कार्यरत आहेत। मार्कंडेय जनजागृती संघाचा मुख्य उद्देश आहे की पद्मशाली समाजात पूर्णपणे निर्व्यसन करण्याचा ध्यास हा मार्कंडेय जनजागृती संघाने घेतलेला आहे। गेल्या 20 वर्षात श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने सोलापूर सहकारी रुग्णालय जे आहे त्या सोलापूर सहकारी रुग्णालयाला श्री मार्कंडेय मामुनींचं नाव देण्याचा खूप मोठा प्रयत्न करून त्या मार्कंडेय रुग्णालय असं त्यांनी केलेलं आहे। जे आपल्या समाजामध्ये 3 दिवसाचा प्रथा, जे मय्यत झाल्यावर 3 दिवसाचा जे प्रथा होतं ते स्मशानभूमीमध्ये साजरा करत होते, ते पूर्णपणे बंद करण्यासाठी श्री मार्कंडेय जनजागृती संघाने खूप मोठा प्रयत्न केले। त्याचप्रमाणे आपल्या समाजातील मुली गुजरात आणि बाहेरच्या राज्यामध्ये विवाहाचा पूर्णपणे बंद करण्यासाठी श्री मार्कंडेय जनजागृतीने खूप कटाकोटपणे प्रयत्न करून ते पूर्णपणे बंद करण्याचा श्री मार्कंडेय जनजागृती संघाने ध्यास घेतला आणि ते पूर्णपणे आज संपवलेला आहे। समाजहिताचा, धर्महिताचा कार्य श्री मार्कंडेय जनजागृती संघ करत असते आणि वर्षभरात श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने मार्कंडेय जन्मोत्सव सोलापूरमध्ये सुरुवात केली श्री मार्कंडेय जनजागृती संघ आणि त्या माध्यमातून मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने दरवर्षी मार्कंडेय मंदिरात दीक्षा कार्यक्रम असतो आणि त्या दीक्षा कार्यक्रमामध्ये रोजचं दिनचर्या 4:30 वाजता उठल्यापासून ते रात्री जेवणोत्तर जे संपते ते पूर्णपणे धार्मिक विधी, जसं आपलं वैयक्तिक जीवन आपण जगावं त्याचं एक उत्तम मार्गदर्शन जर कोणाला घ्यायचं असेल तर श्री मार्कंडेय जनजागृती संघाचा दीक्षा कार्यक्रम देऊन आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे असं मी समाजातील सर्व समाज बांधवांना विनंती करतो। आणि मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने या 11 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यक्रम म्हणजे एक असतो ते रुद्राभिषेक। मार्कंडेय मामुनींचा अमावस्येचा जो दरम्यान ज्या अमावस्या येते त्या अमावस्यामध्ये मोठा रुद्राभिषेक असा कार्यक्रम असतो, ते पण ब्रह्ममुहूर्तावर 3:30 ते 6 पर्यंत या मुहूर्तामध्ये भगवान महादेवान आणि श्री मार्कंडेय मामुनींचा मोठ्या प्रमाणात रुद्राभिषेक केला जातो। आणि त्यानंतर दीपोत्सव म्हणून आपल्याकडं एक खूप मोठा उत्सव आपल्या मार्कंडेय मंदिरामध्ये, इथं मंदिरात आणि वर पण दीक्षा जिथं कार्यक्रम करतो त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करू। पुराणातील कथेनुसार ऋषी मृकंड आणि त्यांची पत्नी अरुंधती संतती न झाल्याने
ते कायम पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करीत. एके दिवशी ब्रह्मदेवाने त्यांना सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या महादेवाची उपासना करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ऋषी मृकंड नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.